सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबाने संयुक्त जुना बुधवारवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांचा सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला। सामन्याच्या 26व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रथमेश गावडेच्या पासवर टीएम विष्णू यांनी गोल करत खंडोबा संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। लगेचच सामन्याच्या 29व्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवीच्या पासवर प्रताप यांनी गोल करत खंडोबा संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यांतरापर्यंत सामना खंडोबा संघ 2-0 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी जुना बुधवार संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र यश आले नाही। सामन्याच्या 44व्या मिनिटाला खंडोबाच्या टीएम विष्णूच्या पासवर रोहित जाधव याने गोल करत खंडोबा संघाला 3-0 गोलची भक्कम आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 55व्या मिनिटाला खंडोबाच्या सचिन एसच्या पासवर पृथ्वीराज साळोखेने गोल करत खंडोबाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली। तर 63व्या मिनिटाला टीएम विष्णू याने मैदानी गोल करत खंडोबा संघाने 5-0 अशी आघाडी घेतली। अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्याने हा सामना खंडोबा तालीम मंडळाने 5-0 गोल फरकाने विजयी होत उपांत्य फेरीत प्रवेश केला। खंडोबा संघाकडून गोलकीपर आयुष्य चौधरी, आदित्य लायकर, ओंकार लायकर, प्रभू पवार यांनी, तर संयुक्त जुना बुधवार पेठ संघाकडून मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, आदित्य माने, शुभम जाधव, संकेत कांबळे यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या दुपारी 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांचा सामना होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।